हॅलो, गुड मॉर्निंग. बघा, सिमिलॅरिटी रिव्हिजन. आपण सिमिलॅरिटीचं रिव्हिजन करत आहे. यामध्ये ट्रायंगल सिमिलर, शो द ट्रायंगल सिमिलर अँड देन प्रूव्ह दॅट, असं क्वेश्चन असतं. म्हणजे पहिल्यांदा हे ट्रायंगल तुम्हाला सिमिलर दाखवायचे आणि मग सिमिलर ट्रायंगलची प्रॉपर्टी यूज करायची. सिमिलर ट्रायंगलची साईडची प्रॉपर्टी अशी आहे, द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स आर इक्वल. आणि अँगलची प्रॉपर्टी आहे, द करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. साइड आपण कॉन्ग्रुएन्सी मध्ये साइड म्हणजे कॉन्ग्रुएंट साइड असं समजतो, पण इथे साइड म्हणजे रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स आर इक्वल, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, असू द्या. आपण याचे टेस्ट कोणते आहेत ते इथे लिहिले. टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. फर्स्ट टेस्ट आहे ए टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल. ही these two triangle, in triangle ABC and triangle PQR. जॉमेट्री मध्ये कॉन्ग्रुएन्सी ही इक्वल साइनने दाखवतात. बघा, या बी अँगलवर एक मार्किंग केले आणि क्यू अँगलवर एक मार्किंग, मीन्स अँगल बी कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू. करस्पॉन्डिंग साइड, आपण या ट्रायंगलची ही ए बी साइड घेतली तर ही घेणार पी क्यू. These are corresponding side. ही BC ला corresponding side आहे QR आणि AC ला corresponding side आहे PR. काही शब्द आहेत, त्यांचे अर्थ जर लक्षात आले तर आपल्याला समजेल. दुसरी टेस्ट आहे आपले ASS टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल आणि थर्ड टेस्ट आहे SAS टेस्ट. SS टेस्ट म्हणजे साइडची टेस्ट. म्हणजेच काय तर इथे करस्पॉन्ड द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स आर इक्वल आले पाहिजे. याच्यामध्ये पण हे एस दिलेलं आहे. इथे रेशो ऑफ दिस करस्पॉन्डिंग साइड अँड रेशो ऑफ दिस करस्पॉन्डिंग साइड इज इक्वल अँड अँगल बिटवीन देम. आता बघा, इथे ही पी क्यू ची करस्पॉन्डिंग साइड आहे UV, QR ची करस्पॉन्डिंग साइड आहे VW. आता आपल्याला ह्या टेस्टची नावं माहिती झाली. जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला ए टेस्टनेच सॉल्व्ह करता येतात. फार कमी या दोन सेट. जर समजा आपण 10 क्वेश्चन घेतले तर 8 क्वेश्चन ए टेस्टचेच असतात. 20 आणि नंतर 2 क्वेश्चन SS चे असू शकतील आणि 2 क्वेश्चन SAS चे असतील. ठीक आहे, हे काय माहिती आहे तुम्हाला खरं म्हणजे, पण आपण रिव्हिजन असं लिहिलेलं आहे, त्यामुळे आपल्याला तिथे सगळंच भाग आपण रिव्हिजन करू. नंतर मग यामध्ये आपण 1.3 जर सुरुवात करू. बघा, इथे ए टेस्ट ह्या ट्रायंगलमध्ये, या ट्रायंगलचं नाव लिहूया. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. काय दिसतं बघा, अँगल बी इज इक्वल टू अँगल क्यू. मार्किंग बघायची, ही मार्किंग आणि ही मार्किंग. एक पेअर झाली कोणाची, करस्पॉन्डिंग अँगलची. कॉन्ग्रुएंट पण लिहू शकता, इक्वल पण लिहू शकता. यामध्ये ट्रायंगल, या इन ट्रायंगल ABC मध्ये C अँगलवर मार्किंग केलं. C कॉन्ग्रुएंट किंवा इक्वल लिहिलं तरी चालेल. अँगल R बघून तर लिहायचं असतं. झालं, दोन्ही ट्रायंगल सिमिलर. ट्रायंगल ABC सिमिलर. ट्रायंगल PQR टेस्टचं नाव लिहायचं A टेस्ट. आता यामध्ये आपल्याला अँगल दिले का नाही, फक्त साइड दिल्यात म्हणजे तो SSच असेल असा आपण अंदाज करायला काही हरकत नाही आणि तो 90% बरोबर. मग आपण या दोन ट्रायंगलचं नाव घेऊया. ट्रायंगलचं नाव घ्यायला लाजायची काही गरज नाही. ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल
LMN. विद्यार्थ्यांना तुम्ही हे ट्रायंगल प्रूव्ह करत असतानाच पहिल्यांदाच इथे सिमिलर म्हणता, असं कसं? आणि त्यामुळे आपल्याला मार्क जातात. ह्या दोन ट्रायंगलना मी विचार करतोय ट्रायंगलचा, मग याच्यात मला काय 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 दिसतं? करस्पॉन्डिंग साईड. इथे साईडची रेशो इक्वल दाखवायची बस. मग आपल्याला याची करस्पॉन्डिंग साईड कोण? बघा, करस्पॉन्डिंग साईड डायग्राम नसली तरी आपण लिहू शकतो. साईडसाठी आपल्याला दोन व्हर्टाईस वाचतात, म्हणजे PQ ही एक साईड होईल, फर्स्ट साईड. QR ही सेकंड साईड होईल आणि PR ही थर्ड साईड होईल. सेम तसंच वाचायचं. इथे पहिला आणि दुसरं अल्फाबेट घेतलं, इथे पण पहिलं आणि दुसरं अल्फाबेट घ्या, म्हणजे साईड आली. QR घ्या, सेकंड अँड थर्ड आहे. MN सेकंड अँड थर्ड. नक्कीच असं ह्यांची रेशो इक्वल दाखवायची, म्हणजे ट्रायंगल सिमिलर होते. तर करस्पॉन्डिंग साईड मग गणितले PQ अपॉन काय येणार बरं? LM. याची व्हॅल्यू भरूया 6/3. मग याचा आन्सर काय येणार? 3 1 जा 3 2 जा 2 येणार. नंतर मग दुसरी घेऊया, कोणती बरं? QR. अपॉन QR ला अपॉन येणार MN. याची व्हॅल्यू लिहूया आपण. काय येणार बरं? बघा 8/4. ह्याला पण 2 येणार. आता थर्ड घेऊया, थर्ड पेअर PR. ही बघा PR, इथे बघा PR पहिला आणि तिसरा, तर LN येणार. LN त्यांच्या साईडचं रेशो काढूया. सॉरी, याचा रेशो आपल्याला इथे यायला पाहिजे. 8/4 इज इक्वल टू 2. नंतर यांचा रेशो बघूया आपण. 10 आहे अपॉन 5. याचं पण 2च येतो. म्हणजेच काय, तर याचे ही तिन्ही रेशो इक्वल, म्हणजे इथे आपण लिहिणार PQ अपॉन LM इज इक्वल टू QR अपॉन MN is equal to PR upon LN. Therefore, triangle PQR सिमिलरला फक्त आडवायस असतो. ट्रायंगल LMN. इथे याच्या खाली डबल लाईन केलं तर ते कॉन्ग्रुएंट होतं. आता आपण S टेस्ट करू. ऐसे म्हणजे दोन रेशो, साईडचे दोन रेशो. पहिला आपण ही साईड घेऊया. पहिलं ट्रायंगलचं तर नाव घेऊया, इन ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल UVW. बघा, फर्स्ट PQ येणार, करस्पॉन्डिंग साईड PQ. त्याची करस्पॉन्डिंग साईड येणार आहे UV. याची व्हॅल्यू येणार 6/3 इज इक्वल टू 2. आता दुसरी घेऊया. दुसरी साईड, मग त्याने काय दिलेला, हे झालं. मग आता अँगल वाचेल. अँगल Q कॉन्ग्रुएंट आहे, कॉन्ग्रुएंट अँगल V मार्किंग वरून लिहितो आपण. अजून एक रेशो हा घ्या, ह्या रेशोचा, हिचा रेशो घ्या. इथे येणार QR अपॉन काय येणार बरं? VW इज इक्वल टू 10/5 इज इक्वल टू इव्हन 12. बघा, म्हणजे हे दोन रेशो इक्वल आहेत, त्यामध्ये अँगल पण बरोबर आहे. मग आपण इथे म्हणू शकता ट्रायंगल. इथे आपण 1 and 2 वरून नंतर जरा सांगूया. मग इथे 1 and 2 वरून काय येणार, तर PQ अपॉन UV is equal to QR upon VW. हे थर्ड झालं. Therefore, triangle PQR similar triangle UVW. आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे तुम्ही जर का ट्रायंगल सिमिलर करायला शिकला तर आपल्याला त्यांच्या दोन प्रॉपर्टी, जर हे दोन ट्रायंगल इथे मी सिमिलर असं लिहिलेलं आहे, त्यांची प्रॉपर्टी, साईडची प्रॉपर्टी काय ना, करस्पॉन्डिंग
रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साईड. म्हणजे ही ए बी घेतली, ही ए बी घेतली तर पी क्यू. मग इथे लिहिणार ए बी अपॉन पी क्यू. दुसरी येणार बी सी अपॉन क्यू आर. आणि मग थर्ड 1 आणि थर्ड लेटर येणार ए सी अपॉन पी आर. लक्षात घ्या, ही एक फर्स्ट करस्पॉन्डिंग साईडला फर्स्ट लिहिलं, बी सी ही सेकंड करस्पॉन्डिंग साईड, याची क्यू आर सेकंड करस्पॉन्डिंग साईड आणि ही थर्ड साईड. बस यांचे रेशो लिहायचे. हे इक्वल आहेत का, तर ते सिमिलर ट्रायंगल आहे. बरोबर. आणि मग सेकंड प्रॉपर्टी करस्पॉन्डिंग अँगल. अँगल ए याचा करस्पॉन्डिंग अँगल पी, बी अँगल बी करस्पॉन्डिंग अँगल आहे क्यू, अँगल सी करस्पॉन्डिंग अँगल आहे आर. दीज आर कॉन्ग्रुएंट. हे नेहमी कॉन्ग्रुएंट असतात जर ते सिमिलर असतील तर. झालं. ह्या दोन प्रॉपर्टी असतात. याच्यावरून आपल्याला तो प्रूव्ह करायचा असतो. प्रूव्ह द्या. मग दोन मल्टिप्लिकेशन असतील साईड्सचे, प्रॉडक्ट ऑफ साईड्स, असे काही क्वेश्चन विचारतील. ते जसा क्वेश्चन असेल तसं आपण नंतर तो करू. एक रिव्हिजन म्हणून एक तुम्हाला, म्हणजे तुम्हाला एवढं माहीत झालं की द टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, ए टेस्ट, एस एस टेस्ट, एस एस टेस्ट, बस एवढं. आणि ह्या कशा लिहायच्या ते लिहायचं, म्हणजे ती वापरावी लागते. त्यामध्ये ते दिलेलं असतं, फक्त एक तुम्हाला माहिती असावं म्हणून आपण एक ओझरता हा भाग आपण घेतलेला आहे. मात्र आपल्याला ट्रायंगल सिमिलर झाले की त्यांच्या साईडची प्रॉपर्टी असे की त्यांचे रेशो ऑफ करस्पॉन्डिंग ऑफ साईड्स आर इक्वल. बस एवढं. आणि अँगल कॉन्ग्रुएंट असतात. तर ठीक आहे, उद्या आपण 1.3 मधील सगळे प्रश्न करणार आहोत. त्यामधील परीक्षेत खूप प्रश्न विचारतात. तर भेटूया उद्या नक्की. बाय.